गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम संतोष पांडे, युअर बिझनेस कोच, लाईफ कोच अँड फार्मा ट्रेनर, इथिकल फार्मा ट्रेनर. नक्की काय आहे की एम.आर. श्रीमंतच बनत नाही आहे. आज गेले 25-20 वर्ष झालं मार्केटमध्ये काम करतो. कुठल्याही एम.आरकडे असाला सर 1 कोट 2 कोट रुपये 3 कोट रुपये असे काही शिल्लक आहेत, असे काही घटना आहे फील्डमध्ये कमवलेल्या. लक्षात घ्या, असा एकही एम.आर नाही आहे. कारण काय याच्या मागं एकमेव कारण सांगेल, लक्षात घ्या, एकमेव कारण, बस एकमेव कारण सांगेल, लक्षात घ्या. एम.आर हा जॉब करतोय, बिझनेस करतच नाही. जर तुम्ही बिझनेस तुमच्या जॉबमध्ये तुम्ही जर बिझनेस करायला लागलात तर नक्कीच एम.आर हा श्रीमंत बनून जाईल. आणि एम.आर श्रीमंत न बनण्याचं कारण काय, तर तो बिझनेस करत नाही आहे. मग बिझनेस करत नाही म्हणजे नक्की काय करतो, तर तो जॉब करतोय. जॉब करतो म्हणजे नक्की काय करतो, काय नाही, फक्त 9 ते 5 आपली काय 10 ते 5 जी ड्युटी आहे तोच पूर्ण करतो आणि कमीत कमी कस्टमरवर काम करतो. आता लक्षात घ्या, आम्ही कधी काही जॉब केला, आजही बिझनेस करतोय. या बिझनेसमध्ये आम्ही बघतो, लक्षात की नंबर ऑफ कस्टमर जेवढं जास्त फोकस करेल तेवढं काय होईल, तुमचा बिझनेस मोठा होणार आहे. आणि बिझनेस मोठा झाला तर मोठा पैसा मिळणार आहे. पण एम.आर तो प्रकार करत नाही आहे. त्याला जे कंपनीनं काम सांगितलं तेवढंच करतो, एक्स्ट्रा काम करायचा विषयच नाही, किंवा जे काम दिले तेही पूर्ण करत नाही आहे. मग याच्यामागं सोल्युशन काय, याच्यामागं काय केलं पाहिजे, लक्षात घ्या. मी 3 पॉईंटमध्ये तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देईन. सोच से बनती है हैबिट्स, हैबिट्स से बनता है कैरेक्टर, कैरेक्टर से बनता है ॲटिट्यूड, और ॲटिट्यूड से बनता है ब्रँड. आणि जेव्हा व्यक्ती ब्रँड बनतो तेव्हा स्वतःचं पेमेंट तो स्वतः घेतो, म्हणजे स्वतःचा चेक स्वतः लिहितो. याला म्हणतात, लक्षात घ्या, की ब्रँड बनण्याची कला, किंवा थोडंसं आपण याला श्रीमंत बनण्याची कला म्हणू. एम.आरनं जोपर्यंत या गोष्टीवर फोकस करत नाही की मी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, मला माझ्या एरियामध्ये ओळखलं गेलं पाहिजे, की वेगळ्या नावानं वेगळा आयाम तयार स्वतःचा केला पाहिजे, नक्की कोणत्या पद्धतीने उतरलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे, या गोष्टीसाठी विचार करता 1-2 पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात आले. तो पहिला विषय म्हणजे लक्षात घ्या काय, की एम.आरच्या हॅबिट्स. एम.आरची हॅबिट काय आहेत? एम.आरची हॅबिट फक्त एकच आहे, लक्षात घ्या, मला सर्व काही फुकट मिळतंय का? अरे फुकट ह्या जगात काहीच मिळत नाही. जर तुम्ही फुकटच्या नादामध्ये जात असाल ना, लक्षात घ्या, तर 100% तुम्ही लक्षात घ्या गरिबीच्या दिशेने जात आहात. हा सर्वात मोठा पॉईंट आहे. शब्द मनाला लागेल मे बी, लक्षात घ्या, परंतु बोललं पण पाहिजे. बोलल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कळणार कसं? तर त्या कारणासाठी आम्ही सर्व काय म्हणतो, की लक्षात घ्या, कंपन्यांनी तुम्हाला अक्षरशः पाळलेलं आहे. तुम्हाला डेव्हलप करण्याच्या उद्देशानं कामकाज केलं नाही, तर तुम्ही स्वतः डेव्हलप व्हा. स्वतःचं स्किल, स्वतःचं ॲटिट्यूड, स्वतःचा त्याला काय आपण म्हणू, स्वतःची ब्रँड बनण्याची कला, या गोष्टीवर फोकस करा. स्वतःचं नॉलेज वाढवा, ही काळाची गरज आहे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने करू तेव्हा एम.आर हा श्रीमंत नक्कीच बनेल. हां, काही एम.आर असतील की बाबा महिन्याकाठी 2-3 लाख, कित्येक लोकांवर मी पण व्हिडिओ काढले लक्षात घ्या, की बाबा ज्या एम.आर महिन्याकाठी बेसिकच पेमेंट त्याचं सरासरी 1.5 लाखापासून ते 3.5 लाखापर्यंत बेसिक पर मंथचं पेमेंट आहे. साहेब, आपला महिन्याचा इन्कम तेवढा आहे, वर्षाचा इन्कम तेवढा आहे. या एक्सपायरी एम.आरचा हा महिन्याचा इन्कम तेवढा आहे. मग आपण नक्की काय करतोय, कुठल्या पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे, काय झालं पाहिजे, कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? तर कॅरेक्टर म्हणजे काय, लक्षात घ्या, की तुमच्या आतला आवाज म्हणतात, की त्याला युअर इनर व्हॉइस, तुमचा आतला आवाज चेंज झाला पाहिजे. आतला आवाज जोपर्यंत चेंज म्हणत नाही की बाबा मला हा श्रीमंत बनायचं आहे, लक्षात घ्या, तुम्ही ज्या कंपनीत आहात त्या कंपनीत सुद्धा बनू शकता. असं नाही की लक्षात घ्या त्यासाठी फार मोठी कंपनी निवडावी, असं नाही. लक्षात घ्या, मार्केटला, ओनरला सर्वात मोठी गरज आहे काय माहिती आहे, मला योग्य एम.आर पाहिजे. योग्य एम.आर शोधण्यासाठी ते भरपूर लोक मोठ्या प्रमाणात खर्च करायसाठी तयार आहेत. जर त्यांना योग्य एम.आर मिळाला तर ती कंपनी त्या व्यक्तीला पाहिजे तेवढं पेमेंट द्यायला तयार आहे. का एखादा एम.आर 8-10 लाख रुपये सेल करत नाही पर मंथचा एक व्यक्ती? का तुम्ही 1-1.5 लाखामध्ये किंवा त्याच्या आतमध्येच खेळत आहात? आज कितीतरी माझे पण मित्र एम.आर आहेत, ते काय म्हणतात 1.5 लाख सेल झाला बाजारला सर, कशाला लई पळापळ करायचे, नको, कंपनी सेल वाढवतं टार्गेट वाढतं, अशाही अडचण बघतात. कंपनी टार्गेट वाढवतं, परत आम्हाला अजून पळावं लागेल. अरे टार्गेट वाढतं, इन्कम वाढतं, तर याचा अर्थ असा आहे की तुमचं इन्कम पण वाढणार आहे मोठा. तुम्ही हा फक्त फोकस करत आहात की माझा फक्त काय, की बाबा चला वर्षाकाठी एवढं टार्गेट पूर्ण करायचं आणि कंपनीची जी काय 5-10% ग्रोथ आहे ती कुठची? साहेब, तुम्ही थोडी मोठी ग्रोथ करा ना, कंपनी अजून मोठी देईल. अरे कंपनीला पण भीती आहे, तुम्हाला जर कामावरनं काढलं तर तिथला माझा सेल झोपेल, हे त्यालाही भीती आहे. ही भीती वाटणं फार गरजेचे आहे. कंपनी लोकांना सर्वात मोठी भीती आहे की माझा चांगला एम.आर जाता कामा नये. आणि आपण यासाठी काय केलं पाहिजे, तर आपल्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे. 2 कॅटेगरीचे एम.आर येतात, एक फार चांगल्या पद्धतीने कामकाज करतात, हे फार कमी लोक आहेत. दुसरी गोष्ट, फार अशी काही लोक, भरपूर लोक आहेत असे आहेत की सर ते कामच करत नाही, ते फक्त एक्सपायरी कंपनीचं पेमेंट आहे ना, फक्त माझं बेसिक वाढलं पाहिजे, एक 4-6 महिन्याने किंवा वर्षाने कंपनी चेंज करायची आणि मग सर मला 10% वाढ द्या, 20% वाढ द्या. अरे भी कशाला मागता? होऊन कंपनीने दिलं पाहिजे. या लेवलचा ॲटिट्यूड मार्केटमध्ये आपण जर स्वतःचा ठेवला तर नक्कीच तुमचं एक वेगळ्या पद्धतीने आयामान कामकाज होऊन जाईल. पहिली गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीवर फोकस करा की कंपनीचं टार्गेट काय आहे हे समजलं पाहिजे. कंपनीचं टार्गेट काय आहे, की त्या हेडक्वार्टरमध्ये माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन माझ्या कंपनीचा फार मोठा सेल झाला पाहिजे, माझ्या कंपनी ब्रँड बनली पाहिजे. मग पहिली गोष्ट, त्या प्रोडक्टबरोबर तुम्ही ब्रँड बना. अकेला आदमी कभी भी ब्रांड नहीं बन सकता, उसके साथ कोई ना कोई तो नेटवर्क होना चाहिए या नहीं तो प्रोडक्ट होना चाहिए. अगर आपके साथ आपकी कंपनी का प्रोडक्ट है तो समझ लो भाई कि आप ब्रांड बनने से कोई रोक नहीं सकता.
इसलिए पहले आपको क्या बनना पड़ेगा, ब्रांड। आप खुद ब्रांड बनो, वो प्रोडक्ट के साथ ब्रांड बनो। अगर प्रोडक्ट बड़ा हो रहा है ना तो उसके आगे जाओ, तभी आप ब्रांड बनेंगे। नहीं तो प्रोडक्ट बड़ा हो जाएगा और आप छोटे हो जाएंगे। कंपनी क्या सोचेगी कि एमआर का काम अच्छा नहीं था, मेरा प्रोडक्ट अच्छा था। नाही साहब, पहिले ब्रँड हम खुद को बनना चाहिए। एमआर तेव्हा श्रीमंत बनतो, एमआर असाच नाही श्रीमंत बनत, लक्षात घ्या। त्या ठिकाणचं पेमेंट जे काय असेल ते बेसिक पेमेंट हे कंपनीला देताना सुद्धा म्हटले पाहिजे की अरे ह्या माणसाला मी नाही दिलं तर माझी कंपनी बंद पडेल, तिथलं हेडक्वार्टरमध्ये झोपेल अक्षरशः। या लेवलला माइंडसेट ठेवा साहेब, एमआर श्रीमंत नक्कीच बनतो, नक्की म्हणजे नक्कीच बनतो। हे आम्ही आमच्या स्वतःच्या उदाहरणावरून घेतो किंवा अजून काही बाकीचे मित्र आहेत या उदाहरणावरून घेतो। एमआर हा किरकोळ नाही आहे, लक्षात घ्या। मेडिकल लाईनचा मेन कणा आहे, मेन पिलर आहे। हा जर डगमगला ना तर कंपनी झोपेल साहेब, लक्षात घ्या। तर या लेवलला जर कामकाज करायचं असेल तर एमआरनं गरीब न राहता एमआरनं श्रीमंत बनण्यासाठी कोणत्या कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, तर आपल्या पहिल्या हॅबिट बदलल्या पाहिजेत। हॅबिट आपल्या काय लक्षात माहीत आहे की बाबा आपला जो मॅनेजर आहे ना याला कसं खोटं बोलता येईल, कसा दिवस काढता येईल, कसं आजचं नियोजन करता येईल, सकाळचं सकाळ उद्या बघू। ही जी माइंडसेट आहे ना ही चुकीचा माइंडसेट आहे। मला सर्व काही फुकट मिळलं पाहिजे, कंपनीकडून मला हे मिळलं पाहिजे, मला ट्रॅव्हलिंग म्हणजे एक्सपायजेड काय ट्रॅव्हलिंग आलं नाही, सगळंच काही त्यात एक्स्ट्रा काय मिळतंय का मला? अरे नाही रे, 200 दात टोकरून पोटं भरत नसतात, याच्यासाठी खरंच कामकाज करावं लागतं। ओके, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काय हॅबिट बदलचाल तेव्हा हॅबिटमध्ये भरपूर गोष्टी येतात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत। लक्षात घ्या, याच्यासाठी माझा आनंद माझा एक फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये ह्या गोष्टी मेंटेन करतो आम्ही की एमआरला कशा पद्धतीने फोकस केला पाहिजे, सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, मेडिटेशन ॲफर्मेशन असू द्या किंवा किती 15 कॉल काय केले पाहिजे, कॉलमध्ये कोणते कॉल केले पाहिजे, कोणत्या पद्धतीने आपण कन्सल्टंटवर फोकस केला पाहिजे, या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात। लक्षात घ्या, हा फॉर्मॅट फ्री आहे, मागून घ्या, काही अडचण नाही, काय लक्षात घ्या। ओके, दुसरा विषय तो कॅरेक्टर म्हणजे काय, युअर चेंज युअर इनर व्हॉइस म्हणजे काय, तुमचा आतला आवाज काय म्हणतोय तुम्हाला हे समजलं पाहिजे। लक्षात घ्या साहेब, तुमचा आतला आवाज काय म्हणतोय, अरे नाही बाकीचे पण एमआर तसेच आहेत म्हणल्यावर आपण पण तसंच आहे। अरे संगत अशीच ती कुठं संगत करोडोची करा, होऊन जाईल साहेब। तुम्ही छोटं काम असू दे, लक्षात घ्या, आजच्या वाटतं तुम्हाला एमआर काम छोटं आहे, नाही सर हे छोटं काम नाही, हे फार मोठं काम आहे। एखादी कंपनी डेव्हलप करणं एखाद्या एरियामध्ये ही काही सोपी गोष्ट नाही आहे, हे किरकोळ काम नाही आहे, लक्षात घ्या, हे फार मोठं काम आहे। या कामाला जोपर्यंत तुम्ही ती ग्लोरिफाय करत नाही तोपर्यंत फार मोठं कामकाज होत नाही। योग्य संगत असली पाहिजे, याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो, लक्षात घ्या, तुमचा कस्टमर कोण आहे? तुम्ही मला डॉक्टर किंवा केमिस्ट नाही, मी पहिला कस्टमर तुम्हाला समजतो, लक्षात, तो म्हणजे तुमचा मॅनेजर तुमचा कसा आहे पहिले बघा। मॅनेजर जर चुकीच्या पत्तीचा असेल तर तुम्हाला चुकीच्या पत्तीनं बनायला वेळ लागणार नाही। मॅनेजर म्हणत असेल अरे जरा मला जरा झोप लागली, मी काय करतो इकडे 2-3 कॉल करून माघारी आले तर मला जरा भेट, आपण 5 वाजता ह्या डॉक्टरला भेटायला जाऊ, असं जर मॅनेजर असेल ना, संगत बदला, गद्दार आहे, लक्षात येतो। कंपनीसाठी पण गद्दार आहे, आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी पण गद्दार आहे। तो माणूस पहिला चेंज करा, नसेल कंपनी चेंज करा, त्याला सांगा सर त्या कंपनीला नाही मॅनेजर चुकीचा आहे, मी कंपनी सोडतोय, मला माझ्या कामावर माझ्या फोकस करायचं, मला योग्य पद्धतीनं जायचं आहे। साहेब संगत बदलणं फार इम्पॉर्टंट, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट काय लक्षात घ्या, सेल्फ डेव्हलपमेंट याच्यामधला फार महत्त्वाचा विषय। ही जी ॲटिट्यूड आहे ना की मला कंपनी चेंज करायची आहे, कंपनीला भीती वाटली पाहिजे, कंपनीला भीती वाटली पाहिजे, या लेवलला माइंडसेट असला पाहिजे आपला, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट काय लक्षात घ्या की डेव्हलप युअर स्किल, नॉलेज अँड ॲटिट्यूड, या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही काही स्वतःहून डेव्हलप करचाल तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आयाम स्वतः तयार होईल। आणि पुढची एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे काय, मार्केटची गरज काय, मार्केटची गरज आहे श्रीमंत एमआरची, गरीब एमआरची मार्केटला गरज नाही। गरीब एमआर म्हणजे काय की जो स्वतःच्या, त्याला काय आपण म्हणू, लक्षात घ्या, स्वतःच्या म्हणजे मला प्रगती एवढी करायची आहे पण माझा इन्कम छोटा आहे, म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षाही तो इन्कम कमी घेतो, याला म्हणतात गरीब एमआर। आणि श्रीमंत एमआर म्हणजे काय की त्याच्याकडे पैशाचा ओघ चालूच राहतो, त्याच्या क्षमतेपेक्षाही त्याच्याकडे जास्त पैसा येतो, याला म्हणतात श्रीमंत एमआर। अशी घटना घडते का आपल्यात? जर घडत असेल तर बारकाईने विचार करा। जर तुम्ही श्रीमंत एमआर असाल तर 100% लक्षात घ्या तुमच्याकडे आपोआप पैशाचा ओघ चालू राहील। लक्षात घ्या, कोट रुपये कमवता येतात, फक्त आपण मार्केटमध्ये योग्य पद्धतीने उतरलं पाहिजे। आपण योग्य पद्धतीने कसं कामकाज करायचं समजलं पाहिजे। का कंपनीला जर आपण 4-5 करोडचा टर्नओव्हर नाही दिला तर कंपनी करोड रुपये आपल्याला का देणार नाही? एमआरचा मॅनेजर म्हणा, मॅनेजर RSM म्हणा, नुसत्या पगार घेईपर्यंत म्हणू नका, काहीतरी वेगळा आयाम तयार करते, ब्रँड बसवा साहेब, मार्केटला ब्रँड बसवा, तेव्हा तुमची कंपनी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने घेऊन जाईल। आणि लक्षात घ्या, मार्केटची खरी गरज आहे का? 100% गरज आहे। मार्केटला योग्य एमआरची गरज आहे, एमआरची गरज नाही, योग्य एमआरची गरज आहे। दॅट इज द ब्रँड एमआर किंवा श्रीमंत एमआर, याला म्हणतात ब्रँड एमआर किंवा श्रीमंत एमआर। आपल्या स्वतःचा इन्कम वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जावा, तेव्हा तुम्ही श्रीमंत एमआर बना। मार्केटला गरीब एमआरला किंमत नाही, लगेच जागेवर लोक बदलली जातात, लक्षात घ्या। श्रीमंत एमआरची गरज आहे, माइंडसेटची गरज आहे। माइंडसेट आपण कुठल्या पद्धतीने वापरतो, डॉक्टरचा कॉल करताना 3 मिनिटाच्या डॉक्टर कॅच झाला पाहिजे, या लेवलचा आपला माइंडसेट असला पाहिजे साहेब, तेव्हा कंपनी आपल्यावर काहीतरी विचार करायला सुरुवात करेल। आणि ही गोष्ट एकदम बेसिक समजते, कोणी यासाठी व्हिडिओ बनवत नाही। माझी इच्छा आहे लक्षात की एमआर जातीविषयी मला वैयक्तिक फार मोठा गर्व आहे, कारण मी स्वतः एमआर आहे। यासाठी फार मोठ्या पद्धतीने कामकाज करा, काळाची गरज आहे साहेब। थँक्यू।